नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 11 मार्च 2026 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर हे प्रश्न येणाऱ्या सरळ सेवा भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, T20 विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, भारत या संघाने T20 विश्वचषक 2026चे विजेतेपदके पटकावले आहे. तर उपविजेता न्यूझीलंड संघ हा आहे. माहिती पाहू. विजेता संघ हा भारत असून भारताचे कर्णधार आहेत सूर्यकुमार यादव आणि उपविजेता संघ न्यूझीलंड असून कर्णधार आहेत मिचेल सॅटनर. तसेच भारताचे T20 वर्ल्ड कप विजय 2007मध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी जिंकला. तसेच 2024मध्ये कर्णधार रोहित शर्मा यांनी आणि 2026मध्ये सूर्यकुमार यादव यांनी हा कप जिंकला आहे. तर वर्ल्ड कप जिंकणारे भारतातील कर्णधार पाहू. 1983मध्ये वन डे वर्ल्ड कप हा कपिल देव यांनी जिंकला. 2007मध्ये T20 वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनी यांनी जिंकला. तसेच 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनी यांनी जिंकला. तसेच 2024मध्ये T20 वर्ल्ड कप रोहित शर्मा यांनी जिंकला. 2025मध्ये महिला वन डे वर्ल्ड कप हरमनप्रीत कौर यांनी जिंकला आणि 2026मध्ये T20 वर्ल्ड कप हा सूर्यकुमार यादव यांनी जिंकला. प्रश्न दुसरा, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची घोषणा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी, कर्नाटक राज्य हे 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर वापर बंदी घालण्याची घोषणाही केलेली आहे. तर घोषणा ही 6 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. तसेच वार्षिक अर्थसंकल्प भाषणादरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे. तर 16 वर्षाखालील मुलांसाठी बंदी असणार आहे आणि विशेषतः भारतातील पहिले राज्य हे कर्नाटक राज्य आहे आणि उद्देश आहे मुलांवर वाढत्या मोबाईल वापराचे दुष्परिणाम रोखणे आणि तसेच जगातील बंदी आणणारा पहिला देश आहे ऑस्ट्रेलिया. हा देश जगात 16 वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरावर बंदी आणणारा हा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश आहे. प्रश्न तिसरा, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, एलोन मस्क हे हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच संस्था आहे हुरून रिच इन्स्टिट्यूट आणि जगातील सर्वाधिक अब्जाधी असलेले देश आहेत. पहिला चीन, दुसरा अमेरिका, तिसरा आपला प्यारा भारत देश आहे. तसेच भारत व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी असून त्यांची संपत्ती 9.8 लाख कोटी रुपये आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आहेत. तसेच भारताची सर्वात श्रीमंत महिला आहे रोशनी नादर मल्होत्रा. प्रश्न चौथा, भारतामध्ये वेगळा ज्येष्ठ नागरिक बजेट जाहीर करणारे पहिले राज्य कोणते आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी, केरळ राज्य हे भारतामध्ये वेगळा ज्येष्ठ नागरिक बजेट जाहीर करणारे पहिले राज्य आहे. तर केरळने देशातील पहिले वेगळे ज्येष्ठ नागरिक बजेट जाहीर केले असून अर्थमंत्री के.एन. बालगोपाल यांनी 2026-27 साठी 46,236.52 कोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवले असून हे राज्य एकूण बजेटच्या 19.07% आहे. यातील सुमारे 68% रक्कम ही निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी वापरली जाणार आहे. प्रश्न पाचवा, स्वेच्छामृत्यूला परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, नेदरलँड हा स्वेच्छामृत्यूला परवानगी देणारा जगातील पहिला देश आहे. सहावा, अभ्यास लामितीये 2026 हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, सेशेल्स या देशासोबत अभ्यास लामितीये 2026 लष्करी सराव हा आयोजित करण्यात आला आहे. तर या सरावाची ही 11वी आवृत्ती आहे आणि प्रकार द्वैवार्षिक दर 2 वर्षांनी होणारा संयुक्त सैन्य सराव आहे. तर या सरावाची सुरुवात ही 9 मार्च ते 20 मार्च 2026 दरम्यान करण्यात आले असून ठिकाण आहे सेशेल्स डिफेन्स अकॅडमी, सेशेल्स या देशामध्ये. तसेच उद्देश आहे यामागचा दोन्ही देशांच्या सैन्यांमधील एकत्र काम करण्याची क्षमता वाढवणे. तसेच सेशेल्स हा पश्चिम हिंद महासागरातील एक महत्त्वाचे बेट राष्ट्र आहे.
प्रश्न 7वा. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 57व्या स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी 10 मार्च 2026 रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 57वा वर्धापन दिन हा स्थापन करण्यात आला असून तर CISFचे फुलफॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. त्याची स्थापना झाली आहे 10 मार्च 1969. तर 2026मध्ये 57वा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला. तर कार्य आहे सरकारी उद्योगांचे संरक्षण करणे आणि मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी असून महासंचालक आहेत प्रवीण रंजन. प्रश्न 8वा. शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण ठरले आहेत? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार मिळवणारे भारतातील पहिले अर्थशास्त्रज्ञ ठरले आहेत. तर